डहाणूचा फेमस काठ्याचा चायवाला अल्पावधीत हजारो चाहते, चहाच म्हटलं की स्फूर्ती, जोश आणि उत्साह यांचा मिलाप असतो। सकाळसोबत संध्याकाळ चहा घेतल्यावर मरगळ निघून जाते। तसं पाहिलं तर चहाच्या अनेक रंजक कथा आपल्या देशात पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात। हेच पाहना, आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणे एकेकाळी चहा विकत होते, ते थेट पंतप्रधान झाले। अलीकडचेच डॉली चहावाला हा देखील फेमस झाला। त्याला थेट भेटायला सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स येऊन गेले। या चहाने अनेक इतिहास घडवले आहेत। कधी कधी चहा पाण्यावरून राजकीय वाद देखील होतात, तर राजकीय चहापानावर बहिष्कार देखील टाकला जातो। चहावरून प्रेम कहाणीही सुरू झालेले आपण पाहिले आहे। तर कधी कधी मोठमोठ्या गोष्टी आणि व्यवहार देखील चहाच्या टेबलावर पूर्ण झालेले पाहायला मिळाले आहे। अशीच कहाणी आहे डहाणूमधील काठ्या चायवाल्याची। अल्पावधीतच एक आदिवासी समाजातील मुलगा चहा बनवता बनवता चहाप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला आहे। व्यवसाय म्हटला की भांडवल हवं, मात्र अंगात जिद्द चिकाटी असल्यास काहीही करू शकतो, याचं जिवंत उदाहरण या काठ्या चायवाल्यानं आपल्या समोर ठेवलंय। डहाणूमधील आशागड येथे आशिष काठ्या या मुलाने आपल्याकडील कौशल्याच्या जोरावर आणि चहा बनवून देताना प्रेमाने आपुलकीने चहा प्रेमींना चहा पाजल्यामुळे त्याची वेगळीच क्रेज या भागात पाहायला मिळते। आशिष अनेक लोकांचा आवडता बनत चालला असून तो सोशल मीडियावर देखील चहा बनवण्याच्या आपल्या हटके स्टाईलमुळे फेमस झालाय। काठ्या चायवाला म्हणजे आजच्या तारखेमध्ये एवढा फेमस हा मुलगा झालेला आहे की मी माझ्या स्वतःचा अनुभव बोलतो। म्हणजे एक समजा लहान सहान जर तुम्हाला ताप वगैरे आला असेल आणि तुम्ही आशिष चहावाल्याची जर तुम्ही एक कटिंग चहा घेतली तर समजा नक्कीच तुमच्या 2 मिनिटात ती ताप वगैरे निघून जाणार। आणि एक म्हणाल ना तर एक आयुर्वेदिक चहा असं हा आशिष काठ्या बनवतो। आणि माझी पण अशी साहेबांनी जसं म्हटलं की आशिष डोलीसारखा दुबईला जायला पाहिजे, पण माझी अशी इच्छा आहे की दुबईला नाही, आशिष काठ्या हा लंडनला जायला पाहिजे। आणि आमचे सर्व आशागड आणि आमचे जे गावकरी आहेत त्यांचा फुल सपोर्ट आहे काठ्याला, आणि ह्याने अशीच प्रगती करावी ही आमची गावाची इच्छा आहे। काठ्याच्या चायमध्ये काय खासियत आहे? खासियत तर साहेब सांगतो ना तुम्हाला, जर पिली ना तर एकदम उमंग आणि फुर्ती येऊन जाते, अशी ही चहा आहे। सहज मला 2-3 दिवसापूर्वी मी त्याचा एका यूट्यूबवर बघितलं आणि मला वाटलं एखादा पोरगा आपला असा चाय चांगला बनवतोय, तर ते खास मी हे चाय पिण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे। कसा वाटला चहा? एक नंबर चाय, आणि अशीच प्रगती करू दे, आणि याला पण डॉली चाय वाल्यासारखी प्रसिद्धी भेटू दे, आणि हा पण दुबईला जाऊ दे। इथपर्यंत घरची परिस्थिती बेकार म्हणून एक जागा कामाला लागलं भाजीकडे। 1 वर्ष काम केलं, नंतर थोडंसं डेअरिंग करून दुकान टाकलं। नंतर रूम भाड्यावर घेतला होता, तिथूनच चहा विकत होता। नंतर थोडे काही लोकांनी मदत केली, काही दुकान टाक इकडे, नंतर दुकान टाकलं, नंतर आज इकडे आलो। ही कल्पना कशी सुचली? ही कल्पना म्हणजे सगळे लोक चहा विकून काय बनले, तर माझी पण इच्छा होती काहीतरी बनायचे माझे, बस तर मी नंतर बनला। इकडे चहा विकतो आता। सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून अपलोड करण्याची कल्पना कशी सुचली? म्हणजे फार लोक सांगत होते काय तू व्हिडिओ बनव, तुझे आसागडमध्ये नाव चालत आहे, तर तू व्हिडिओ बनव, आसागडचं नाव रोशन कर काहीतरी आपल्या गावाच्या आसागडच्या। नंतर मी सुरू केले व्हिडिओ बनवायचं ना। पब्लिक पण फार सपोर्ट करे, काय तू सांग व्हिडिओ बनव, तसा सांगतो, मग आम्ही व्हिडिओ बनवतो बस। मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, डहाणू, पालघर। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।